वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 विषय मराठी. आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. म्हणजे जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात संपूर्ण अनालायसिस करून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. व्हिडिओ क्रमांक 18 आपण आज पाहणार आहोत. यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जवळपास 17 व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहे मित्रांनो 2026च्या परीक्षेसाठी. ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईटचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. हे बघा, पहिला जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे कि खालीलपैकी उपसर्ग घटित शब्द ओळखा. इसी प्रकार के प्रश्न आपको हिंदी में भी पूछे जाते हैं दोस्तों. यहाँ पर आपको प्रश्न पूछा गया कि सर उपसर्ग घटित शब्द कोणता. आपल्याला 4 ऑप्शन्स 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. तुम्ही पाहू शकतात की प्रभाकर, आजीव, कुमारी किंवा अंदाज अशा प्रकारे 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे. आणि सोपा प्रश्न आहे. जीव हा मूळ शब्द आहे आणि आ प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल आजीव आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. दुसरा जे प्रश्न आहे सर प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो, आपल्याला 4 शब्द दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की शुद्ध शब्द कोणता. जशा प्रकारे हिंदीमध्ये आपल्याला विचारले जातात की वर्तनी के हिसाब से सही शब्द का चुनाव कीजिए, सही शब्द का चयन कीजिए, तशाच प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात मित्रांनो. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, 4 पर्याय दिलेले आहे आणि दिग्विजय म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 3. तिसरा जे प्रश्न आहे ओके, तिसरा जे प्रश्न आहे सर प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा. आता हे बघा मित्रांनो, आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि प्रश्न आहे की सर रीती वर्तमान काळाचे वाक्य कोणते. तर हे बघा, मी लेखन करीत राहीन, मी लेखन केले आहे, माझे लेखन झाले आहे किंवा मी लेखन करीत असतो. तर हे बघा, रीती वर्तमान काळासंदर्भात प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि सोपा प्रश्न आहे मित्रांनो. आपण या ठिकाणी जे आपला ऑप्शन 4 दिलेला आहे की मी लेखन करीत असतो आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 4. प्रत्येक प्रश्न जे आहे मित्रांनो पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट इम्पॉर्टंट हे प्रश्न असणार आहे. कारण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला मराठी भाषा 1 आणि भाषा 2 पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारले जातात. प्रश्न आहे की परंतु हा शब्द कोणत्या अव्ययाचा सूचक आहे. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे. उभयान्वी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय के आणि ऑप्शन 4 दिलेला आहे की केवल प्रयोगी अव्यय. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की सर परंतु हा शब्द कोणत्या अव्ययाचा सूचक आहे. तर हे बघा, ऑप्शन जे आपला 1 असणार आहे उभयान्वी अव्यय बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 5. आता 5वा जे प्रश्न आहे सर प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला. या वाक्यातील प्रकार कोणता. अशा प्रकारे हा प्रश्न आहे किंवा या वाक्यातील प्रकार ओळखा अशा प्रकारे हा वाक्य आहे. तर हे बघा, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर हे बघा, या ठिकाणी 2 वाक्य आहे. तो आजारी होता आणि म्हणून या शब्दांनी जोडलेले आहे शाळेत गैरहजर राहिला. तर हे बघा, संयुक्त वाक्य आपला या ठिकाणी काय असणार आहे बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6. 6वा जे प्रश्न आहे सर अशा प्रकारे दिलेला आहे की पुढील वाक्यामधून विद्यार्थी वाक्य ओळखा. अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण परीक्षेमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न पाहायला मिळणार आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. मनपूर्वक दिलेल्या निमंत्रणाला मान द्यावा. ऑप्शन 2 काल आला होतात ना तुम्ही. ऑप्शन 3 उठ लवकर तयार हो. आणि ऑप्शन 4 दिलेला आहे की काय कमालीचे
आढेवेढे घेतात लोक, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रश्न आहे की पुढील वाक्यामधून विद्यार्थी वाक्य कोणतं? तर हे बघा, पर्याय जे 1 दिलेला आहे की मनःपूर्वक दिलेल्या निमंत्रणाला मान द्यावा, म्हणजे पर्याय जे 1 असेल. ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 7. आता 7वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की आईजीच्या जीवावर बाईजी उदार, म्हणजे एक म्हण या ठिकाणी दिलेली आहे आणि सूचना दिलेली आहे की या म्हणीच्याच अर्थाची म्हण ओळखा, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, आईजीच्या जीवावर बाईजी उदार, अशा प्रकारे ही म्हण आहे आणि या म्हणीची जी योग्य अर्थ असणार आहे म्हणजे ऑप्शन जे 4 आहे, हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे डी दिलेला आहे, ऑप्शन जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न आहे की आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकाराचे पुस्तक आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. PYQ आहे. पूर्वीच्या परीक्षेमध्ये पेपर 2 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. कविता संग्रह आहे, आत्मकथन आहे, प्रवास वर्णन आहे किंवा कादंबरी आहे, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, आहे मनोहरी तरी, मनोहर तरी हे कोणत्या प्रकाराचे पुस्तक आहे? तर हे ऑप्शन जे आपला बी दिलेला आहे, आत्मकथन, या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. आता 9वा प्रश्न बघा. 9वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की वडील मंडळीस पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. रिपीटेड प्रश्न आहे. परीक्षेमध्ये सुद्धा 3-4 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. आता हे बघा, तीर्थ स्वरूप आपलं बरोबर उत्तर राहणार आहे, परंतु या ठिकाणी म्हणजे शुद्ध शब्द कोणता? तर ऑप्शन 1 आहे किंवा ऑप्शन 4 आहे. तर तीर्थ स्वरूप जे पर्याय 4 लिहिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न आहे की 2 छोटी वाक्य उभयन्वी अव्ययांनी जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम किंवा अपूर्ण विराम, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि अर्धविराम जे पर्याय 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच्या जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. आपको यहाँ से हिंदी, मराठी, बाल मानसशास्त्र, पेपर 1 और पेपर 2 के लिए परिसर अभ्यास और समाजशास्त्र, ये सब्जेक्ट जो है दोस्तों बिल्कुल फ्री में देखने के लिए मिलेंगे. तो ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप क्या है हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हैं. बढ़ते हैं हम अपने अगले प्रश्न की तरफ. प्रश्न क्रमांक 11. आता हे बघा, क्वेश्चन नंबर 11 या ठिकाणी दिलेला आहे की लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. आता हे बघा, या ठिकाणी एक नाव दिलेलं आहे लोकमान्य किंवा लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आणि कोणते नाम आहे? प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे, म्हणजे सूचना दिलेली नाही. काही प्रश्न असे सुद्धा असतात परीक्षेमध्ये. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे: सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम किंवा धातू साधित नाम, अशा प्रकारे 4 पर्याय दिलेले आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. विशेष नाम बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. सर 12वा प्रश्न आहे की आपण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे? तर हे बघा मित्रांनो, आपण हा शब्द कोणत्या प्रकाराचा आहे अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. सर्वनाम, विशेषण, भाववाचक नाम किंवा क्रियापद. तर आपण हे काय आहे? सर्वनाम आहे. आणि कोणते सर्वनाम आहे? तर पुरुषवाचक सर्वनाम आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे सर्वनाम, आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13. सर 13वा प्रश्न आहे की खालील विधानातील
क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. आता हे बघा मित्रांनो, एक विधान दिलेलं आहे आणि क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, तो इतका मोठ्याने बोलला की त्याचा आवाज बसला, अशा प्रकारे एक वाक्य दिलेलं आहे आणि आपल्याला सूचना दिलेली आहे की क्रिया विशेषणाचा प्रकार कोणता आहे. उद्देशदर्शक आहे, कारणदर्शक आहे, रीतिदर्शक आहे किंवा कालदर्शक आहे. तर सोपा प्रश्न आहे. तो इतका मोठ्याने बोलला की त्याची आवाज बसली, त्याचा आवाज बसला म्हणजे ऑप्शन जे दोन असेल, पर्याय जे दोन, कारणदर्शक आपला या ठिकाणी काय राहणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे दोन दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की वाक्यातील प्रयोग ओळखा. आता हे बघा मित्रांनो, एक वाक्य दिलेलं आहे आणि वाक्यातील प्रयोग ओळखा अशा प्रकारे सूचना दिलेली आहे. शंकर वराह मारतो, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. कर्मकर्तरी आहे, कर्मणी आहे, भावे प्रयोग आहे किंवा कर्तरी प्रयोग आहे. तर बघा, शंकर वराह मारतो म्हणजे कर्तरी प्रयोग या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन जे आपला 4 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात काही स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता जशा प्रकारे माहिती दिलेली आहे की कर्ता कोण आहे, तर शंकर आहे म्हणजे प्रथम विभक्तीत कर्ता आहे. पॉईंट नंबर 2 दिलेला आहे की क्रियापद मारतो म्हणजे कर्त्याच्या शंकर पुल्लिंग एकवचन लिंग वचनानुसार बदलते. उदाहरणार्थ, जर आपण शंकर ऐवजी शंकरी केला तर शंकरी वराह मारते असे म्हणता येणार नाही. आणि पॉईंट नंबर 3 दिलेला आहे की कर्म म्हणजे वराह द्वितीय विभक्तीत असू शकते, पण इथे कर्त्यानुसार क्रियापद बदलत असल्याने हा कर्तरी प्रयोग आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 4 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे की अ ब ब केवढा हा उंच कडा, अशा प्रकारे हा वाक्य दिलेला आहे. ऑप्शन्स दिलेले आहे. विधानार्थी वाक्य आहे, सॉरी प्रश्नार्थी वाक्य आहे, उद्गारवाची वाक्य आहे किंवा यापैकी नाही. तर हे बघा, पर्याय जे 3 दिलेला आहे उद्गारवाची वाक्य आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपले जे अपडेट नोट्स आहे मित्रांनो अवेलेबल आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी म्हणजे हिंदी, मराठी आणि बाल मानसशास्त्र हे 3च विषयाचे नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे आणि इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. म्हणजे महाटेट 2026 साठी हे अपडेट नोट्स आहे. प्राइस आपण फक्त 399 रुपये या ठिकाणी ठेवलेली आहे. पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. पेपर 1 आणि पेपर 2 साठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. म्हणजे 90 मार्काचे हे नोट्स असणार आहे. 90 पैकी कमीत कमी आपल्याला 70 मार्क मिळाले पाहिजे असं आपला एक टार्गेट आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे मित्रांनो. लिमिटेड कॉम्बो ऑफर आहे आणि बेस्ट क्वालिटी नोट्स आहे. जर तुम्हाला फक्त हिंदी पाहिजे, फक्त मराठी पाहिजे किंवा बालमानसशास्त्र पाहिजे तर सिंगल नोट्स सुद्धा तुम्ही परचेस करू शकतात मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे परीक्षेसाठी तुमच्यासाठी आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जून 2026 साठी बेस्ट आणि क्वालिटी हे नोट्स या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. तर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न आहे की एखाद्या वाक्यात बोलणारा उद्देशविषयी जो बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात. अशा प्रकारे एक लॉजिकली हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. उद्देश म्हणतात, विधेय म्हणतात, उद्दिष्ट म्हणतात किंवा वक्ता म्हणतात. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे 2 असेल विधेय आपला काय असणार आहे, योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17वा जे प्रश्न आहे की प्रत्येक चरणात 12 अक्षरे व य य य य गण ही कोणत्या वृत्तीची लक्षणे आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. PYQ आहे. पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. मालिनी, भुजंग प्रयात, वसंत तिलका किंवा इंद्रवजा अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि बरोबर उत्तर काय असणार आहे म्हणजे 4 टाइम यो. लक्षात ठेवा 4 टाइम यो म्हणजे भुजंग प्रयात. म्हणजे पर्याय जे आपला 2 दिलेला आहे योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रश्न आहे की सर मालिनी या वृत्तातील गण कोणते. आता हे बघा, मालिनी या वृत्तातील गण कोणते हा प्रश्न सुद्धा पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. PYQ आहे.
आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. बॅक टू बॅक आपण हे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो. आता आपल्याला माहीत आहे की 4 टाइम यो म्हणजे काय तर भुजंग प्रयात, परंतु या ठिकाणी मालिनी वृत्तातील गण विचारलेले आहे. तर ऑप्शन जे 2 असेल न न म यो यो, यात किती टाइम यो येत आहे तर 2 टाइम येत आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. प्रित्यर्थ या ठिकाणी लिहिलेला आहे आणि अचूक शब्द असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे की प्रश्न क्रमांक 20 दिलेला आहे की तुमचे जर बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचे लक्ष वेधून घेईल, अशा प्रकारे वाक्य दिलेलं आहे. आणि काळ ओळखा, अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे. भविष्यकाळ आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहिले आहोत मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण हे प्रश्न असणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 विषय मराठीसाठी. आणि तुम्ही पाहू शकतात की महाटेट जून 2026 साठी आपले जे अपडेट क्वेश्चन सेट आहे मित्रांनो ते तयार झालेले आहे. प्रश्नसंच जे आहे ते तयार झालेले आहे. स्क्रीनवर संपूर्ण डिटेल्स दिलेले आहे. प्रत्येक विषयासाठी आपण 10 प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे. जशा प्रकारे परीक्षा परिषद आपली प्रश्नपत्रिका तयार करते मित्रांनो, तशाच प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकता. 499 मध्ये संपूर्ण पेपर मिळणार आहे पेपर 1 साठी. 399 मध्ये पेपर 2 साठी संपूर्ण प्रश्नपत्रिका मिळणार आहे. आणि पेपर 1 आणि पेपर 2 साठी कॉम्बो पॅक पाहिजे मित्रांनो, म्हणजे 90 प्रश्नपत्रिका आहे. पेपर 1 साठी वेगळी आणि पेपर 2 साठी वेगळी डिफिकल्टी लेवल अनुसार. तर 699 मध्ये तुम्हाला संपूर्ण प्रश्नसंच या ठिकाणी दिले जाणार आहे. व्हॉट्सअप नंबर आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.